स्टॉक मार्केट टेक्निकल अनालिसिस या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व मित्रांनो तुमचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्टॉक मार्केट टेक्निकल अनालिसिस या विषयावर चर्चा करणार आहोत. जर तुम्ही स्टॉक मार्केट नवीन असाल किंवा ट्रेडिंग मध्ये रुची ठेवत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. तर मित्रांनो, आज आपण माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये नक्की काय शिकणार आहोत, त्याच्या पुढच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काय शिकणार आहोत ते आपण पाहूया. या पुढच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण करन्सी मार्केट, कमोडिटी मार्केट, शेअर मार्केट, फॉरेक्स मार्केट याविषयी टेक्निकल अनालिसिस याची इन डिटेल माहिती मिळवणार आहोत. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ व्यवस्थित आणि पूर्ण पहा. आपण ज्या स्ट्रॅटेजी आणि वापरणार आहोत आणि शिकणार आहोत त्या खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट देतात, तर त्याचा तुम्ही अभ्यास करू शकता. एखाद्या शेअरची किंवा करन्सीची किंमत वर का जाते, त्याला कुठे सपोर्ट आहे, कुठे रेजिस्टन्स आहे, प्राइस त्याच वेळी खाली का आली जेव्हा आपण एखादा शेअर किंवा करन्सी बाय करतो, लोअर चार्ट आणि हायर चार्ट यांचा एकमेकांशी संबंध कसा आहे हे आपण पाहणार आहोत. स्टॉक बाय करताना कुठे बाय करावा, सेल करताना कुठे सेल करावा, याच्या प्रत्येक असे बरेचसे प्रश्न आपल्या मनामध्ये येतात, पण याची उत्तरं आपल्याला सापडत नाही. तर माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याची उत्तरं नक्की सापडतील याची मी आशा करतो. आता आपण मित्रांनो टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय हे पाहणार आहोत. मित्रांनो, टेक्निकल अनालिसिस म्हणजेच काय, तर आपण भविष्यकाळात भूतकाळातील किमतीचा अभ्यास करून भविष्य काळामध्ये मार्केट वरती जाणार आहे, शेअरची प्राइस वरती जाणार आहे, करन्सीची प्राइस वरती जाणार आहे, खाली जाणार आहे, हे आपण पाहणे याला म्हणतात टेक्निकल अनालिसिस. टेक्निकल अनालिसिस मध्ये मित्रांनो चार्ट, ट्रेंड्स आणि विविध इंडिकेटर वापरले जातात. पण मित्रांनो, आपल्याला या इंडिकेटर्सचा आणि चार्ट्स आपल्याला व्यवस्थित वाचता येत नसल्यामुळे, ट्रेंड्स आपल्याला कळत नसल्यामुळे आपण 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 शेअर मार्केटमध्ये लॉस बेअर करतो. म्हणून आपण विविध इंडिकेटर्स आणि चार्ट्स याचा आपण इन डिटेल आणि व्यवस्थित अभ्यास करणार आहोत. आता बघा, टेक्निकल अनालिसिस मध्ये सर्वात महत्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण आता चर्चा करूया. त्यामध्ये मेन वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट्स आपण वापरले जातात. तर चार्ट आहे, पहिला लाईन चार्ट आहे, बार चार्ट आहे, कॅन्डलस्टिक चार्ट आहे. तर मित्रांनो, आपल्याला बार चार्ट आणि कॅन्डलस्टिक चार्ट याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल तर बार चार्ट आणि कॅन्डलस्टिक का वापरायचं आहे, कारण बार चार्ट आणि कॅन्डलस्टिक चार्ट हे समजायला सोपे असतात म्हणून. बघा आता मित्रांनो, पुढच्या स्क्रीनवर, समोरच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे की बार चार्ट आणि या साईडला आहे कॅन्डलस्टिक चार्ट. कॅन्डलस्टिक चार्ट मधले एक कॅन्डल आहे आणि ते बार चार्ट मधले एका दिवसाचा बार आहे. तर याच्यामध्ये हा ग्रीन बार आहे, हा बुलिश बार आहे, आणि हा एक बार आहे, हा बेरिश बार आहे. तर हा बुलिश बार का झाला आहे आणि बेरिश बार का झाला आहे हे आपण पाहूया. बघा, इथे सकाळी प्राइस जेव्हा मार्केट ओपन झालं सकाळी प्राइस 10 होती, तेव्हा प्राइस 10 ओपन झाली. नंतर काही वेळाने ही प्राइस वरती गेली 20 पर्यंत, नंतर प्राइस खाली आली 5 वर आणि नंतर क्लोज झाली 15 वर. पण इकडे बघा, या ठिकाणी प्राइस ओपन झाली 15 वर, नंतर प्राइस खाली व वरती गेली आहे 20 वर, खाली आली आहे 3 वर, लो गेली आहे आणि क्लोज झाली आहे 8 वर. म्हणजे आपल्याला नेहमी मित्रांनो क्लोज बघायचा आहे. आता हा दिवसाचा बार आहे, एका दिवसाचा बार आहे. तर इथे प्राइस बघा 15 आहे आणि इथे प्राइस काय आहे 8 आहे. तर इथे प्राइस 8 असल्यामुळे आणि इथे 15 असल्यामुळे हा जी प्राइस या प्रिव्हियस बार पेक्षा क्लोज प्राइस कमी आहे, त्यामुळे हा जो बार झाला आहे हा रेड झाला आहे. याच्याबद्दल मित्रांनो आपण डिटेल पुढे जाणून घेणार आहोत. आता पुढे बघूया, बुलिश कॅन्डलस्टिक आणि बेरिश कॅन्डलस्टिक म्हणजे काय असते. आता इथे पण त्या प्रकारेच आहे मित्रांनो. इथे क्लोज प्राइस 15 आहे आणि क्लोज प्राइस 8 आहे. मग इथे बघा, इथे क्लोज प्राइस कमी असल्यामुळे हा बार रेड झाला आहे. तर आपल्याला मी मित्रांनो क्लोज प्राइस बघायची आहे. आता आपण इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन याबद्दल डिटेल जाणून